हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. अशा प्रकारे तुम्ही जर गवारीची भाजी केली ना तर जेवण जरा जास्तच जाईल. चटपटीत अशी मिठाची गवार. त्यासाठी आपण गवार घेतली आहे बघा, कोवळी लुसलुशीत अशी गवार आहे. त्याचा जो मागचा आणि पुढचा आहे बघा, अशा प्रकारे दोन्ही भाग काढून घेतले आहेत. चव म्हणाल ना तर एक नंबरच लागते आणि आपल्या जेवणाची चव वाढवणारी अशी ही मिठाची गवार ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. खूप सुंदर लागते आणि खूप चविष्ट लागते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आपण स्वच्छ ती धुवून घेतली आहे. त्यानंतर आपण प्रथम कढईमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची, म्हणजे तिचा स्वाद खूप छान लागतो. फोडणीला घाई करायची नाही, ही माझी प्रत्येक वेळेची टिप्स आहे. तुम्ही फोडणी छान दिली, खमंग दिली की तुमची भाजी रुचकर ही लागतेच बघा. त्यानंतरच आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत, म्हणजे जिऱ्याचा पण तडका छान लागतो आणि भाजीची चव खूप छान होते बघा. जिरे पण छान असे तडतडले की त्यानंतर आपण चिरून घेतलेला लसूण घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट घातली तरी चालेल. सॉरी, मी ठेचून घेतला आहे. त्यानंतर हिंग घातला आहे. लसूण ठेचून घेतला आणि हिंग घालून घेतलं. छान लसूण आपण तेलामध्ये फ्राय करायचं आहे. खूप छान सुंदर अशी टेस्टी आपली गवार तयार होते. अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी. त्यानंतर आपण हळद घालणार आहोत. हळदीने छान असा रंग येतो आणि चव पण छान लागते. त्यानंतर आपण गवार आहे ती छान धुवून घेतली. आपण त्यामध्ये फोडणी घातली आहे. एवढा सुगंध येतोय लसणाचा, खरंच अगदी फोडणी टाकली ना तेव्हाच एवढा सुंदर आला की अगदी खावीशी वाटली गवार. अशा प्रकारे आपण छान तेलामध्ये ती परतून घेणार आहोत. आपण बिना पाण्याची वाफेवर शिजवणार आहोत मैत्रिणींनो, कारण आपण मीठ घातल्यानंतर त्याला पाणी सुटतं. हे बघा, अशी छान अशी आपण परतून घेतली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि मीठ घालून छान अशी आपण परतून घेणार आहोत. म्हणजे आपल्या जी गवारीची भाजी आहे त्याला छान असं पाणी सुटेल, कारण वाफेवर शिजवायची आहे. आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. हे बघा, छान परतून घेतली आहे. त्यानंतर मी एकदम लो फ्लेमवर झाकण ठेवलं होतं. एकदम स्लो फ्लेमवर ठेवायची आहे. 5 मिनटानंतर आपण झाकण काढले बघा. छान असं बघा, आपण मीठ टाकलं होतं, त्या मिठाचं पाणी सुटलं आहे भाजीला. पाण्याचा आपण अजिबात येथे वापर केला नाही. खूप सुंदर अशी मिठाची गवार की जी अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल. तोंडाची चव वाढवणारी, ताटाची शोभा वाढवणारी. पुन्हा आपण 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत गवारीला. 5 मिनटानंतर बघू शकता आपण त्याचं झाकण काढलं आहे. हे बघा, किती छान अशी गवार आपली शिजली आहे. आपण आता त्यामध्ये जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि छान परतून घेणार आहोत आणि त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण आपण त्यातलं आटवून घेणार आहोत बघा. खूप सुंदर लागते. तुम्ही ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. अशी अप्रतिम अशी मिठाची गवार ही रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हे बघा, आपण आता बाउलमध्ये काढतो आहोत. खूप सुंदर चविष्ट अशी घमघमाट सुटला आहे बघा त्याचा. अगदी बघितल्या खावीशी वाटेल अशी मिठाची गवार तयार झाली आहे मैत्रिणींनो. हे बघा, किती सुंदर. अगदी करायला पण एकदम सोपी. अगदी तुम्हाला काही तयारी करायची नाही, फक्त आपण लसणाची फोडणी दिली आहे त्यानेच खूप छान अशी अप्रतिम लागते बघा. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूयात मग पुढच्या अशा छानशा रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.